फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आपल्या भारत देशात एक राजा होऊन गेला. त्याचे नाव होते उत्तानपाद. त्याला 2 राण्या होत्या. एक होती सुरुची आणि दुसरी होती सुनीती. सुनीतीच्या मुलाचे नाव होते ध्रुव आणि सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम. सुरुची राणी राजाची एकदम आवडती होती, तर सुनीती नावडती होती. पण त्या राजाचे आपल्या दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा काय झाले, छोटासा ध्रुव राजवाड्यामध्ये खेळत असताना त्याला दिसले की आपला भाऊ उत्तम राजाच्या मांडीवर बसला आहे. राजा उत्तमचे लाड करत होता. हे पाहून ध्रुव सुद्धा राजाच्या दुसऱ्या मांडीवर जाऊन बसला. राजा आपल्या दोन्ही मुलांचे लाड करू लागला. तेवढ्यात तिकडे सुरुची राणी आली. तिने रागात ध्रुवला राजाच्या मांडीवरून ढकलून दिले व म्हणाली, राजाच्या मांडीवर फक्त माझा उत्तम बसणार, तू नाही. ही जागा तुझी नाही. हे ऐकून ध्रुव बाळाला फार वाईट वाटले. रडत रडत तो आपल्या आईकडे गेला. आईला त्याने सर्व हकीकत सांगितली. एवढासा ध्रुव बाळ, पण त्याचा स्वाभिमान खूप दुखावला गेला होता. हे आईच्या लक्षात आले. ती ध्रुव बाळाला म्हणाली, बाळ, तू वनात जा, तप कर आणि भगवान विष्णूचे नामस्मरण कर. देव तुला नक्की न्याय मिळवून देईल. आईचा आशीर्वाद घेऊन ध्रुव बाळ वनात गेला. घोर तपश्चर्या केली. ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप त्याने केला. पितांबर नेसलेल्या, गळ्यात वैजयंती माळा घातलेल्या नारायणाची मूर्ती मनात ठेवली. ओठी अखंड नामस्मरण केले. पृथ्वीचा पालन करता तो नारायण ह्या लहानग्या ध्रुव बाळाची निष्ठा व ध्येयासाठी घेत असलेले कष्ट पाहून प्रसन्न झाला आणि धावत या भक्ताला दर्शन देण्यासाठी आला. ध्रुव बाळाने आपले डोळे उघडले तर काय, साक्षात नारायण अगदी प्रेमळ मुद्रेने उभे असलेले त्याला दिसले. नारायण म्हणाले, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग. ध्रुव बाळाच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. ध्रुव बाळ म्हणाला, देव, मला अशी जागा दे जिथून मला कुणीही कधीही उठ म्हणणार नाही, माझा अपमान करणार नाही. विष्णू प्रसन्न होतात आणि ध्रुवला प्रलयात सुद्धा हलणार नाही असं अढळ स्थान देतात. असा हा ध्रुव बाळ उत्तर दिशेला आजही त्या स्थानावर बसला आहे. सूर्यचंद्र ग्रहतारे उगवतात, मावळतात, पण ध्रुवाचं स्थान मात्र कधीही बदलत नाही. या गोष्टीतून ध्रुव तारा नेहमी एकाच जागी दिसतो हे सत्य आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. या अंतरिक्षातील तेजस्वी तारे, तारकापुंज आणि पृथ्वीवरील तेजस्वी व्यक्तींचा किती सुंदर मेळ आपल्या या पौराणिक कथांमध्ये गुंतला आहे ना. पुन्हा भेटूया एक नवीन कहाणी घेऊन. धन्यवाद.